गाढवाच्या लग्नातला सावळ्या कुंभार असो व गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरामधील नारायण वाघ असो, असे कित्येक आठवणीत राहण्याजोगे कॅरेक्टर्स मकरंद सरांनी आपल्या अभिनयाने छान प्रकारे साकारले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण मकरंद सरांबद्दल काही रंजक तथ्य जाणून घेणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. आपल्या सर्वांना माहीतच असेल, मकरंद अनासपुरे हे किती छान अभिनेते आहेत. अभिनय करताना त्यांची भाषा त्यांना सर्वात वेगळं बनवत असते. ते प्रेक्षकांना आवडते सुद्धा. पण तुम्हाला माहीत असावे, या तुमच्या आवडत्या अभिनेत्याने काही चित्रपटांचे दिग्दर्शन सुद्धा केले आहे. जसे डॅम्बिस, काळोखाच्या पारंब्या. या काळोखाच्या पारंब्या चित्रपटाला प्रेक्षकांनी काही जास्त प्रतिसाद दिले नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर या सिनेमाने चांगलेच पुरस्कार जिंकले आहेत. जसे न्यूयॉर्क येथील ब्रुकलिन चित्रपट महोत्सवात काळोखाच्या पारंब्या या चित्रपटात सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी केली आहे असे सांगत पुरस्कार देण्यात आले. नया है ना, पहचान रहा नहीं, इधर सब पोटे लोग पहचानते अपने को, बहुत इज्जत है वाला अपनी इधर. मकरंद सरांनी एका ॲनिमेटेड हिंदी मूवीमध्ये सुद्धा काम केले आहे. हे खूप साऱ्या मराठी प्रेक्षकांना माहीत नसेल. खूप छान सिनेमे होते हे. याचे 3 पार्ट्स आले होते. माय फ्रेंड गणेशा 1, माय फ्रेंड गणेशा 2 आणि माय फ्रेंड गणेशा 3. मकरंद सरांनी माय फ्रेंड गणेशा 3 या चित्रपटामध्ये बाला नावाचे कॅरेक्टर प्ले केले होते. अंतरिक्ष थाने क्या इधर? ताश बाबा यहाँ रहते हैं. ताश बाबा बहुत जबरदस्त व्यक्ति है. हाँ पुढे बोल. ताश बाबा, ताश बाबा, ताश बाबा. ही माय फ्रेंड गणेशा 3 मूवी तुम्हाला यूट्यूबवर फ्रीमध्ये पाहता येईल. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्यानंतर, व्हिडिओ संपल्यानंतर तिथे जाऊन ते मूवी पहा तुम्ही. मकरंद अनासपुरे यांच्या आवडत्या अभिनेत्यानेच मकरंद सरांचे करिअर उभे केले. लहानपणापासून मकरंद सरांचे आवडते अभिनेते होते नाना पाटेकर. एका नाटकाच्या प्रयोगात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते नाना पाटेकर. तेथे मकरंद सरांचे अभिनय पाहून नानांनी मकरंद यांना सिनेमासृष्टीत आपले नशीब आजमावून पहा असे सल्ला दिले. पण त्या काळात ओळखीशिवाय काही जास्त काही चालायचे नाही. म्हणून नाना ते ज्या चित्रपटात अभिनय करायचे त्या चित्रपटात मकरंद यांना पण छोटीशी का होईना भूमिका देण्यात यावे असे आग्रह करायचे. मकरंद अनासपुरे यांना हिंदी ऑडियन्समध्ये एक विनोदी अभिनेता म्हणून खरी प्रसिद्धी मिळाली प्राण जाए पर शान ना जाए या चित्रपटामुळे. या चित्रपटातील फक्त या 3 मिनिटाच्या अभिनयामुळे मकरंद सर यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ब्लॉकबस्टरों की ब्लॉकबस्टर आ रही है अगले हफ्ते में. कभी चिक्की, कभी च्युइंगम. नाम सुना है कभी चरण छूकर का? अनपढ़ साले है. मुझे तो सुनकर ही कुछ कुछ होता है. कोई मिल गया, कोई मिल गया. एक हफ्ते में एक का 4, एक हफ्ते में एक का 4. साला नसीब ही खराब है अपना. मकरंद सरांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेतील चित्रपटांमध्ये काम केले आहे हे सर्वांना माहीत आहे. पण तुम्हाला माहीत नसेल, मकरंद यांनी पिंजरेवाली मुनिया नावाच्या भोजपुरी चित्रपटामध्ये सुद्धा अभिनय केले होते. कौन काम बा? टाइपिस्ट के देवे के बा, ओकरा के बेल बॉटम किनबा के अंगूठी. तोहरा के कैसे मालूम? हमरा के इतना ही नहीं के मालूम, हमरा के तो सब ही मालूम. ब्लैकमेल. ब्लॅकमेल. मकरंद अनासपुरे यांना आतापर्यंत बाळ गंधर्व, स्टार स्क्रीन अवॉर्ड आणि झी सिने अवॉर्ड्स असे नामांकित पुरस्कार मिळाले आहेत. तुझी लायकी आहे का भोंगाळ्या? आम्ही बारदानात गुंडाळणार आहे तुझा देह, असा कोंबून बसविणार आहे. मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर हे दोन्हीही मूळचे शेतकरी कुटुंबातले. एका शेतकऱ्याच्या वेदना दुसरा शेतकरी जाणू शकतो. आतापर्यंत जे सरकार करू शकले नाही ते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या नाम नावाच्या संस्थेने केले आहे. पुरात घर वाहून गेले, गरजूंना घर बांधून दिले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत पुरविले, त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, शेतकऱ्यांना शेतीविषयक तंत्रज्ञानाला संबंधित जागरूक केले. शेतकऱ्यांवर ओला दुष्काळ येवो की कोरडा दुष्काळ येवो, सरकार मदत करेल की नाही हे माहीत नाही, पण नाम फाउंडेशन कडून चांगल्या प्रकारे मदत मिळतेच हे एक समीकरण मराठवाड्यामध्ये तयार झाले आहे. फक्त मराठवाड्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे एक समीकरण शेतकऱ्यांच्या मनामध्ये तयार झाले आहे.
मकरंद सरांनी आपली छाप नाट्यसृष्टीमध्ये सुद्धा सोडली आहे. टूर जाऊबाई जोरात, टिकल ते पॉलिटिकल असे कित्येक नाटके मकरंद यांनी केले आहेत. यातील जाऊबाई जोरात या नाटकाचे प्रयोग करत असताना त्यांची भेट झाली शिल्पा नावाच्या मुलीशी. नंतर या मुलीशी मकरंद सर यांनी लग्न केले. प्रत्येक अभिनेत्याचा एक चाहता वर्ग असतो, पण ग्रामीण भागात चाहता वर्ग निर्माण करणे सर्वात अवघड मानले जाते. मराठी सिनेसृष्टीत खूप कमी अभिनेत्यांना ग्रामीण भागापर्यंत पोहोचता आले आहे. यात अशोक सराफ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गजांचा समावेश होतो. अरे चला घरात, चला घरात, चला घरात करू करू तुम्हाला एकदम लूज करून टाकलंस पार. खरं काय? मकरंद यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर खूप कमी काळात ग्रामीण भागामध्ये खूप जास्त प्रसिद्धी मिळविले. वहिनी तेरा छब्बू दिवाना. काय भागीरथी वहिनी, सांडगे वाळत घातली तो वाटतो. वय भाऊजी, लईच ना ते छपुरावला खाण्यापिण्याचा. अंग वस्त्र निवारा चांगला सांभाळलाय. अन्न वस्त्र निवारा. इंटरनेटवर कित्येक वेबसाईट असा दावा करतात मकरंद सरांना सर्वात जास्त कमाई करून देणारा चित्रपट म्हणजे गाढवाचे लग्न. तर काही वेबसाईट सांगतात मकरंद सरांना जास्त कमाई करून देणारा चित्रपट हा दे धक्का होता. काही पण असो, पण पैशापेक्षा मकरंद सरांनी मराठी माणसाचे प्रेम मात्र खूप कमविले. एक विनंती आहे, मला माहीत आहे मकरंद सरांचे अभिनय तुम्ही पाहिले असेल, पण मकरंद सरांच्या अभिनयाची जर वेगळी झलक जर तुम्हाला पाहिजे असेल तर रानबाजारी वेब सिरीज बघा. स्वतःच्या स्वार्थासाठी निरपराध लोकांना तडपवून मारलं. भांड पत्रकार, तुझ्या आईला माझा वापर करता निघ. पुन्हा माझ्या घरावर पाय ठेवला तर तंगड मोडून ठेवीन. निघा निघा, चालते वा निघा.